नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीलाच बातमी आहे बुलढाण्याच्या एका प्रकल्पग्रस्त गावाची. खरं तर गावामध्ये एखादा प्रकल्प येणार म्हटलं की गावासोबतच तिथल्या माणसांचाही विकास होतो खरा. मात्र बुलढाण्यातल्या एका गावाला या प्रकल्पाचा मोठा फटका बसलाय. हे गाव आहे बुलढाण्यातलं तिवडी गाव. इथे होणाऱ्या जिगाव प्रकल्पामुळे तिवडी गावातील अनेक हेक्टर क्षेत्र बुडीत येणार असल्यामुळे गावकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. एकीकडे जमिनीचे मोबदले न मिळाल्यानं गावातील प्रत्येकाचं आर्थिक कंबरड मोडलंय आणि त्यामुळेच तिवडीतील तरुणांना लग्नासाठी मुलगी द्यायला कुणी तयार होत नाहीये. शेती, घरं सारं काही उजाड होत चाललंय. अशा वेळी या तरुणांनी सरकारच्या दारात अनेक वेळा खेटे घातल्यानंतरही त्यांना प्रतिसाद कोणताही मिळत नाहीये. त्यामुळे तिवडी गावाचं पुनर्वसन करावं अशी मागणी जोर धरतेय. दरम्यान या ठिकाणी ग्रामस्थांनी त्यांच्या काय समस्या मांडलेल्या आहेत ऐकूयात. बुलढाण्यातलं हे तिवडी गाव आहे. तिथे एक वेगळीच समस्या उद्भवली आहे, कारण गावामध्ये एक प्रकल्प आला आणि त्या प्रकल्पग्रस्त गावाला त्याचा फटका बसलाय. इथल्या तरुणांना कुणीही मुलगी द्यायला तयार होत नाही. त्यामुळे इथले सगळे जे लग्नाचे तरुण आहेत ते मात्र चिंताग्रस्त आहेत. आर्थिक दिवाळखोरी आणि या प्रकल्पग्रस्त जागेमध्ये अनेकांची जागा ही वाया चालली आहे. त्यामुळे तिवडीतल्या नागरिकांचा पुनर्विकास व्हावा अशी मागणी इथले कुटुंबीय करतायत, कारण गावातल्या मुलांना कुणी मुलगी द्यायला तयार होत नाहीये. अशी बुलढाण्यातल्या तिवडी गावाची सध्या अवस्था झाली आहे. गावातल्या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर क्षेत्र हे बुडीत चाललंय. आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे बुलढाण्यातून आपल्या सोबत आहेत. राहुल, अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. एखादा प्रकल्प गावात आल्यानंतर गावाचा विकास होण्याऐवजी नुकसानच होत आहे. बरोबर आहे श्वेता. या ठिकाणी जर का आपण बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यासाठी जलसंजीवनी ठरणारा जिगाव प्रकल्पाचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे. आणि या जिगाव प्रकल्पामध्ये हजारो हेक्टर शेती जी आहे ती बुडीत पाण्याखाली त्या ठिकाणी जाणार आहे. आणि बुडीत पाण्याखाली शेती जात असताना त्यामध्ये समावेश जो आहे तो तिवडी गावाचा. हे गाव देखील संपूर्णपणे या ठिकाणी उजाड होणार आहे. संपूर्ण घर असतील, त्याचबरोबर त्या गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या शेती असतील, हे संपूर्ण गाव या ठिकाणी जिगाव प्रकल्पाच्या माध्यमातून बुडीत क्षेत्रामध्ये जात असल्यानं एक मोठं संकट शेतकऱ्यासमोर आलेलं आहे. घर जाते, शेती जाते, तरी कुठल्या प्रकारचा मोबदला नाही. हे संकट तर शेतकऱ्यावर आहे खरं, परंतु या गावामध्ये जर का आपण बघितलं तर 30 ते 35च्या दरम्यानचे काही युवा वर्ग आहे, ज्या युवा वर्गांना या गावामध्ये कुणी मुलगीच द्यायला तयार नाहीये. यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं आर्थिक उत्पन्न नाही, शेती नाही, घर नाही. भविष्यात हे जे आहेत लोक हे बेघर होणार आहेत. या गावामध्ये मुली कशा द्याव्या असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करत या ठिकाणी संबंध जे आहेत ते लग्नाचे संबंध या ठिकाणी होत नाहीयेत. त्यामुळं युवा पिढीवरही एक मोठं संकट म्हणावं लागेल. या ठिकाणी आता लग्नाला वेळ झालेली आहे, वय निघून जात आहे, तरी मुलांना या ठिकाणी मुली कुणी द्यायला तयार नाहीये. हे दुहेरी संकट या ठिकाणी म्हणावं लागेल. शेतकऱ्यावर तर शेती जाते, घर जाते, ते संकट आलं खरं, परंतु आता युवा वर्गावरही लग्न होत नाहीये, म्हणून हे मोठं संकट या ठिकाणी उद्भवलेलं आहे. त्यामुळे आता सरकारनंच काहीतरी या गावाचं पुनर्वसन करून यांना आर्थिक मदतीची या ठिकाणी गरज निर्माण झाली आहे. अशा प्रकारची मागणी आणि अशा प्रकारची ओरड देखील आता शेतकरी आणि युवा वर्ग करताना पाहायला मिळत आहे. श्वेता, बरं, तिवडी गावाचं पुनर्वसन कसं केलं जावं, काय त्यांची मागणी आहे, काय अपेक्षा आहेत या गावकऱ्यांच्या? त्या गावकऱ्यांशी तुमचा जेव्हा संवाद झाला असेल तेव्हा त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी काय व्यथा त्यांच्या मांडल्यात? गावकऱ्यांचे व्यथा तर अतिशय विदारक या ठिकाणी होत्या. ज्या वेळेस या गावाचा समावेश जिगाव प्रकल्पामध्ये झाला त्यावेळेस हे गाव पुनर्वसन होईल आणि पहिले पुनर्वसन नंतर धरण, हे धोरण या ठिकाणी सरकारनं त्यावेळेस ज्यावेळेस आश्वासन दिलं त्यावेळेस राबवलं होतं. परंतु आश्वासनाचे जे धोरण आहे आणि जे शब्द आहेत ते या ठिकाणी आता सरकार पाळत नसल्याचं या ठिकाणी आता गावकरी या ठिकाणी सांगत आहेत. अगोदर आम्हाला घर मिळेल, शेती मिळेल, दुसऱ्याकडे स्थलांतर करून आमचं पुनर्वसन केलं जाईल, अशा प्रकारची शेतकऱ्याची त्या ठिकाणी मागणी होती. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं, परंतु तशा प्रकारचं काहीही झालेलं नाहीये. अक्षरशः पुनर्वसन व्हावं किंवा शेतीचा मोबदला मिळावा यासाठी गावकऱ्यांनी उपोषण देखील केली आहे. त्यामुळे आता शेतकरी आणि युवा वर्ग हे दोघंही
विविध प्रकारच्या संकटात या ठिकाणी सापडल्या श्वेता. जे राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता या तिवडी गावातल्या ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या न्यूज 18 लोकमतकडे मांडल्या आहेत, ऐकूयात. आमची जे जमीन आहे ती बुडीत क्षेत्रात जातो आहे आणि कोणीही अशा प्रकारे तुमची जमीन जाते आहे आणि त्यामुळे तुम्हाला मुलगी कोण देणार असे विषय आम्हाला सर्व जे पाहुणे मंडळी आहे ते सर्व असे विषय करतात. म्हणून 3-4 वर्षामध्ये बऱ्याच मुलांचे लग्न हे थटकलेले आहे. कारण याचं कारण काय आहे? कारण लोक एक प्रश्न टाकतात की तुम्ही धरणग्रस्त आहेत, तुमचा पैसा कुठं मिळत आहे तुम्हाला, ठीक आहे, तर पैसा मिळत नाही आहे, मग लोक मुली कसे देणार आहे? शासनानं या गावाकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्हाला जे सोयीपण सगळे संबंध करायचे आहेत, हे करायचे तरी कुठल्या बेसवर, मुली द्यायचे तरी कुठल्या बेसवर. यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय. पुणे एअरफोर्सच्या लोहगाव विमानतळावरती भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचा चित्तथरारक आणि तितकाच नेत्रदीपक असा हवाई कसरतींचा एअर शो पार पडला. त्यात सूर्यकिरण टीमची 9 एअरक्राफ्ट तर सारंग पथकाची 4 हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. पाहुयात त्यातली काही प्रात्यक्षिकं. ही चित्तथरारक अशी प्रात्यक्षिकं आणि नेत्रदीपक अशा हवाई कसरतींचा हवाई शो किंवा एअर शो पार पडला. त्यातलीच ही काही क्षणचित्र आहेत. यामध्ये सूर्यकिरण टीमची 9 एअरक्राफ्ट होती आणि सारंग पथकाची 4 हेलिकॉप्टर्स. जी हेलिकॉप्टर्स आपल्याला समोर दिसत आहेत ती सारंग पथकाची हेलिकॉप्टर्स आहेत आणि त्यातली या एअर शो मधली काही प्रात्यक्षिकं न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. पुणे एअरफोर्सच्या लोहगाव विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांची आणि हेलिकॉप्टर्सची ही चित्तथरारक अशी प्रात्यक्षिकं. सूर्यकिरण पथक त्यापैकी 9 एअरक्राफ्ट यामध्ये होती तर सारंग पथकाची 4 हेलिकॉप्टर्स. अशा एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर्सनी सादर केलेली ही प्रात्यक्षिकं. पुण्यातली ही दृश्य आहेत कारण पुणे एअरफोर्सच्या लोहगाव विमानतळावरती हवाई दलाच्या या लढाऊ विमानांचा चित्तथरारक असा एअर शो पार पडला. भारतीय हवाई दलाच्या विमानांची लढाऊ विमानांची ही प्रात्यक्षिकं पाहिल्यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. राजस्थानच्या अलवरमधील रहिवासी उषा शर्मा यांचं वयाच्या 10व्या वर्षी लग्न झालं. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हाताने महिला उचलण्याचं काम तिला नाईलाजास्तव करावं लागलं होतं. पण 2003 हे वर्ष मात्र उषाच्या आयुष्यात आशेचा नवा किरण घेऊन आलं. समाजसुधारक आणि सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक डॉक्टर बिंदेश्वर पाठक यांची तिनं भेट घेतली आणि पाठक यांनी उषासारख्या अनेक महिलांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. उषानं स्वतःचं आयुष्य तर बदललंच पण आपल्यासारख्या अनेक महिलांचं देखील आयुष्य बदललं. याच कामगिरीसाठी उषाला 2020 मध्ये पद्मश्री या प्रतिष्ठित सन्मान देण्यात आला. छोटी थी मैं, जब 7 साल की थी, मम्मी के साथ जाती थी और वही मतलब मम्मी के साथ जाकर यही सीखती थी और देखती थी कि भाई किस तरह से मम्मी मेला उठाती है, किस तरह से परात में रखती है और कहाँ उसको फेंकती है.
फिर मेरी 10 साल की उम्र में मेरी शादी होगी बड़े वाली दीदी के साथ। तो 4 साल के बाद मेरा गौना किया था, तो मुझे यहाँ भी वही काम करने को मिला मेला ढोने का। तो जिससे कि लड़की सोचती है कि हो सकता है मेरे पति के घर ऐसा ना हो, ये काम करने को मुझे नहीं मिले। तो यहाँ पर डॉक्टर पाठक जी आए, तो वे हमसे जैसे कि कोई लेडीज़ तो मेला ढो के जा रही थी और कोई लेडीज़ आ रही थी। तो डॉक्टर पाठक जी रोक के हम लोगों को कहने लगे कि भाई 1 मिनट मेरी बात सुनो, रुक जाओ। तो फिर हम इनकी बात सुनने लगे, कहने लगे ये काम तुम क्यों करते हो, कि हमारे लोग तो कोई और काम ही नहीं कर सकते, यही काम करते हम लोग। तो साहब ने कहा तुम लोग दिल्ली आओगे, क्योंकि दिल्ली हम लोग आए थे 2003 में, दिल्ली हम लोग आए थे। तो यहाँ पर कभी हम लोगों का इज्जत और सम्मान हमको कभी मिला ही ना था जब हम मेला ढोने का काम करते थे। तो वहाँ पर स्कूल की लड़कियों ने, स्कूलों में बहुत बड़ा स्कूल है, तो वहाँ की लड़कियों ने स्वागत किया था हमारे मैडमों ने, लड़कियों ने। फिर देखिए यहाँ पर नई दिशा के नाम से एक सेंटर खोला अलवर में, और यहाँ पर हम लोगों को जैसे अचार, पापड़, जबे, कॉटन की बत्तियाँ हम लोग बनाते थे। तो हमने कि डॉक्टर पाठक जी से कहा कि सर हम लोग सामान तो बना लेंगे, लेकिन इसको खरीदेगा कौन। तो डॉक्टर पाठक जी ने कहा तुम सामान तो बनाओ, मैं खरीदूंगा सामान तुम्हारा। जिन्हों के घर में शौचालय साफ करते थे, लेकिन आज वही लोग हैं इस सामान जो हम बनाते हैं अचार पापड़ वो खरीद के खाते हैं। तो मैं भारत सरकार को भी धन्यवाद देती हूँ कि हम जैसी लेडीज़ों को उन्होंने इतना मान सम्मान बढ़ाया है, क्योंकि वाल्मीकि समाज से एक पद्मश्री मिला उनके लिए, तो मुझे बहुत खुशी होती है। मैं तो खुश हुई हूँ, लेकिन हमारे समाज के बाकी के लोग सभी खुश हैं। स्वच्छता और पानी हमको बचानी है ये जिंदगानी। पुढची महत्त्वाची बातमी आहे, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच भारतामध्ये श्वेत क्रांती अर्थात दूध क्रांती आणणारा अमूल ब्रँड सुद्धा आपला 75वा वर्धापन दिन साजरा करतोय। आणि याच निमित्तानं आज आम्ही तुम्हाला अमूलनं कशा प्रकारे वेळोवेळी त्यांचं म्हणणं देश आणि जगासमोर मांडलं हे सांगणार आहोत। कारण अमूलनं अनोख्या पद्धतीनं त्यांच्या उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली। अमूलची प्रत्येक जाहिरात ही एक नवा संदेश देत असते आणि आपलं म्हणणं लोकांना वेगळ्या आणि मजेशीर पद्धतीनं सांगण्याचा अमूलचा प्रयत्न असतो। पाहुयात याच अमूलची अमूल्य अशी कहाणी। 1993 में वित्त मंत्री के तौर पर मनमोहन सिंह ने इनकम टैक्स में छूट की सीमा बढ़ाई, तो अमूल ने भी लोगों के साथ खुशियां बांटी। ये विज्ञापन मनमोहन सिंह को समर्पित था, हालांकि इसमें उनके कैरिकेचर का इस्तेमाल नहीं किया गया। विज्ञापन में अमूल बटर का बड़ा हिस्सा लोगों के लिए छोड़ते हुए दिखाया गया। इनकम टैक्स यानी आईटी को इमेंसली टेस्टी यानी बहुत स्वादिष्ट के तौर पर लिखा गया। आता कोरोना काळामध्ये तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील। सॅनिटायझर आपण वापरतो ती हानिकारक आहेत का, किंवा लस तुमच्या डीएनए मध्ये बदल करेल का, लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते का, असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुमच्या फोनवरती। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ अंतर्गत संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावरती तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करायचे आणि तुम्हाला तुमची उत्तरं त्वरित मिळतील तुमच्या फोनवरती, जी सगळी माहिती क्रॉस चेक केलेली असेल। त्यामुळे कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा। नंबर सांगते 7977773753 वर। आणि यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र कोणत्याही एका बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी, एखादं महत्त्वाचं वक्तव्य, एखादी दृश्य पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा।